नमस्कार. आणखीन एकदा स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण मस्त असं झणझणीत लातूर स्टाईल खरडा व ठेचा बघणार आहोत. तुम्ही असा ठेचा ट्राय केला का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा झालाय ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा. आता मी इथे तर मिरच्याची देठं काढून घेतलेली आहे आणि ही मी आता मिरच्या तव्यावर गरम करून थोडं हलवून आता त्याला मी त्याचे 2 तुकडे करून घेत आहे आणि व्यवस्थित आणखीन खाली वरी करून परतून घ्यायचं आहे. मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मिरच्या. खाली वरी करत राहायचं आहे. ठेचा आणि भाकरी कोण खाल्लंय नक्की सांगा कमेंटमध्ये. एकदम मस्त लागतो आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ठेच्याची रेसिपी सांगितली आहे. तर मी असं मिरच्या खाली वरी करून भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ठेचा नक्की ट्राय करा. सतत खाली वरी करत राहायचं आहे मिरच्यांना. तर मिरच्या खाली वरी करून झालेल्या आहे, व्यवस्थित भाजलेल्या आहेत. थोडं तेल टाकून आणखीन खाली वरी करून घेणार आहे. व आता लागेल तेवढे तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे टाकू शकता आणि मिरची आणि शेंगदाणे ते सुद्धा व्यवस्थितपणे आपण खाली वरी करून घेणार आहोत. आपल्या मिरच्या अगोदरच भाजलेल्या आहेत. आता शेंगदाण्याला थोडा डाग पडेपर्यंत आपण ते सुद्धा ही करणार आहोत, हलवून घेणार आहोत. व त्यानंतर मी लसणाच्या 4-5 कुड्या टाकलेल्या आहेत. आता ते सुद्धा मी खाली वरी करून घेणार आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जिरे आवडत असेल तर टाकू शकता. मी जिरे टाकून घेतलेले आहे आणि 3-4 सुद्धा मी आता एकत्र करून घेतलेले आहे. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि अशा प्रकारची ठेचा तुम्ही नक्की करून पहा. भाकरीसोबत तर एक नंबर लागतो असा ठेचा. एक भाकरी तुम्हाला जास्त नक्की जाणार. अशा प्रकारे तुम्ही ठेचा केल्यानंतर खूप छान लागतो असा ठेचा. आता मी सर्व व्यवस्थित आता खालीवरी करून घेत आहे. माझं व्यवस्थित करून झालेलं आहे. आता मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. बघू शकता आता मी सर्व काढून घेतलेले आहे व हे थंड झाल्यानंतर आता मी वाटून घेणार आहे. बघू शकता कसं एकत्र व्यवस्थित सगळं मी आता भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे दिसत आहे काढल्यानंतर आणि वरून आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. इथे मी मिक्सरचं भांडं ठेवून घेतलेलं आहे व त्यात मी आता मिरच्या वगैरे सगळं ठेचायचं सामान भरणार आहे. सामान सगळं भरून झालेलं आहे. त्याला आता मी हे वाटून घेणार आहे मिक्सरला. मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे. मी वाटून झालेला आहे. किती छान मस्त असा ठेचा आपला तयार झालेला आहे. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. आम्ही ते एका वाटीत काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि नक्की सांगा कसे झालेला आहे ठेचा. मी ते चपाती, लोणचं, ठेचा घेतलेला आहे माझ्या जेवणासाठी. खूप मस्त लागते असं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. Thank you for watching.